नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। मराठा आरक्षणासाठी आता तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसून येते। काल अंबाजोगाई येथील गिरवली येथे तरुणानं पाण्याच्या टाकीवरून उडी मारत आपलं जीवन संपवलं होतं। ही या घटनेला 24 तास होण्याआधीच परळी तालुक्यातील गोवर्धन येथे एका युवकानं गळफास घेत आपलं जीवन संपवण्याची धक्कादायक घटना घडली आहे। मराठा आरक्षणाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र निर्माण होऊ लागले। आरक्षणासाठी अनेक युवक आपले जीवन संपवत आहेत। गंगाभिषण रामराव मोरे वय 33 वर्ष राहणार गोवर्धन हिवरा या युवकानं घरात गळफास घेत आपलं जीवन संपवले। गंगाभिषण यांना 3 छोट्या मुली, पत्नी आणि आई वडील असा परिवार आहे। मराठा आरक्षणाची धग आता ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे। गोवर्धन येथील घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीसाठी आंतरवली सराटी येथे पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे। रविवारी जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5वा दिवस जरांगे पाटलांनी उपचारास नकार दिलाय, त्यामुळे जरांगे पाटलांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहेत। रविवारी दुपारी त्यांनी संवाद साधत आपण मागे हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला। मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा दुसरा टप्पा शांततेत सुरू आहे। मी आता मागे हटणार नाही। आमच्या समाजातील लेकरांवर होणारा अन्याय आता सहन होत नाही। क्षत्रियांनी रडायचं नसतं, लढायचं असतं। आंदोलन सुरू असेपर्यंत माझ्या कुटुंबाला माझ्या समोर आणू नका, असंही त्यांनी म्हटलंय। आता माझा समाजच माझ्यासाठी पहिला आहे। मी आधी समाजाचा आहे, त्यानंतर कुटुंबाचा आहे। मराठा बांधवांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवावं, मला काहीही होणार नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागे हटणार नाही, असा निर्धारही मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय। आपल्याला बोलता येत आहे तोपर्यंत सरकारनं चर्चेला यावं। आज आणि उद्या आपण स्पष्टपणे बोलू शकतो। आपले शरीर आपल्याला तेवढी साथ देत आहे, त्यामुळे आपल्याला बोलता येतं तोपर्यंत या, असेही जरांगे पाटील यांनी सरकारला सांगितलं। त्यानंतर येऊन उपयोग नाही। आता आलात तर आमचे मराठे तुम्हाला कुठेही अडवणार नाही। मराठा समाज आमच्या शब्दाबाहेर नाही। समाज माझ्यासाठी आहे आणि मी समाजासाठी आहे, त्यामुळे त्यांनी इथे यावं। त्यांना मराठे काहीही करणार नाहीत किंवा अडवणार नाहीत। मात्र माझं बोलणं बंद झाल्यावर समाज काय प्रतिक्रिया देईल ते आपण सांगू शकत नाही। आता सरकारनं मराठा समाजाची फसवणूक करू नये। आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन सुरू ठेवणार आहोत। आमच्या समाजातील लेकरांचा विचार आता सरकारनं करायला हवा। आता मी किंवा आमचा समाज मागे हटणार नाही। सरकारला आरक्षण द्यावंच लागेल, असंही जरांगे पाटील म्हणाले। मराठा आरक्षणाचा वणवा राज्यभर पेटला असून मराठवाड्यातील जवळपास 3000 गावांमध्ये आंदोलन करण्यात येते। यापैकी बहुतांश गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे। आंदोलकांनी बसवर लावण्यात आलेल्या गतिमान सरकारच्या जाहिरातीतील पंतप्रधानांसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रांना काळे फासले, तर बीड जिल्ह्यामध्ये 2 बस जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। यातील एक बस जळून खाक झाली असून चालकाच्या प्रसंगावधानानं एक बस वाचली आहे। बीड तालुक्यातील चराटा गावामध्ये अनेकांनी बसवर दगडफेक करत बस फोडली असल्यानं बीड जिल्ह्यातील बस ठप्प करण्यात आल्या आहेत। यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून प्रवाशांना खासगी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागतोय। जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी मराठा आरक्षणाची धुनी पेटली आहे। 40 दिवसांची मुदत देऊनही राज्य सरकारनं विश्वासघात केल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केलंय। जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मराठवाड्यातील गावागावात साखळी उपोषण करण्यात येत असून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येते। जालना जिल्ह्यात भोकरदन येथे महिलांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढलाय। नांदेड येथे जोरदार रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवलेत। आंदोलकांच्या भीतीपोटी प्रशासनानं रोजगार मेळाव्याचं ठिकाणच बदललं। डॉक्टर कराड कार्यक्रमासाठी गेल्याचं कळताच आंदोलकांनी रेल्वे प्रबंधक कार्यालय गाठून त्यांना रोखलं। यावेळी आंदोलकांनी पोलिसांनाही जाब विचारला। नांदेड येथे शनिवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेले पोस्टर आंदोलकांनी फाडले। मराठा आरक्षणाला विरोध करणारे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांनी प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली आहे। परळी तालुक्यातील मौजे मिरवट येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं आरक्षणाचा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद देत साखळी उपोषणाला बसलाय। आज साखळी उपोषणाचा 3रा दिवस असून या उपोषणाला विविध पक्ष संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवलाय। आता यापुढे मिरवटमध्ये राजकीय पुढारी नेते यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतलाय।
आरक्षणाचे योद्धे जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेली 5 दिवसापासून सराटी या गावी अमरण उपोषण सुरू केलं असून आता त्यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली असून सरकारनं आता कुठलाही अंत न पाहता सकल मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं. मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला मिरवड गावच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत साखळी उपोषण सुरू केलंय. यापुढे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आमचे साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्णय गावकऱ्यांच्या वतीनं घेण्यात आलाय. या साखळी उपोषणाला मराठा समाजाबरोबर इतरही समाजानं मोठा पाठिंबा दर्शवलाय. या उपोषण स्थळी दररोज वेगवेगळ्या उपकरणांनी हे उपोषण पुढे चालणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते तसेच सकल मराठा समाजाच्या वतीनं माध्यमांशी बोलताना सांगितलंय. परळी मसापचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधत मराठवाडा साहित्य परिषदेच्या परळी शाखेच्या वतीनं आयोजित केलेल्या कविता रंगते कोजागिरीत या निमंत्रित कार्यकवींच्या मैफिलीला परळीतील रसिक आणि भरभरून दाद देत कवी संमेलनाचा आनंद लुटला. परळीतील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ गतिमान करण्यात अग्रेसर असलेले मराठवाडा साहित्य परिषदेने सलग 13व्या वर्षी कविता रंगते कोजागिरीत या काव्य मैफिलीचं सुंदर आणि नेटकं आयोजन केलं होतं. वैद्यनाथ सांस्कृतिक सभागृह, औद्योगिक वसाहत, नाथ रोड, परळी वैजनाथ येथे रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या कवी संमेलनास परळीतील सुजान रसिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनानंतर परळी मसापचे सचिव प्राध्यापक डॉक्टर राजकुमार यल्लावाडी यांनी उपस्थितांसमोर कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडलं. उद्घाटनपर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक संघाचे नेते PS घाटगेसर यांनी अध्यक्ष समारोप केला आणि मग बहारदार अशा कवी संमेलनास सुरुवात झाली. कवी संमेलनाचे सूत्र करमाळ्याचे प्राचार्य सुरेश शिंदे यांनी हाती घेतल्यानंतर या कार्यक्रमाचा नूर पालटला. खचाखच भरलेल्या वैद्यनाथ सांस्कृतिक सभागृहामध्ये सर्वच कवींनी रसिकांच्या काळजाला हात घालत आपल्या शब्दांच्या गुंफणीतून कधी मनसोक्त हसायला लावलं तर कधी सामाजिक विषयावर भाष्य करून साहित्य रसिकांना अंतर्मुख केलं. सलग 3 तास ही काव्य मैफिल उत्तरोत्तर रंगत केली. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी नगर परिषद गटनेते वाल्मिकांना कराड यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून परळी कृषी उत्पन्न बाजार समितीने पाठिंबा दर्शवून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं अशी मागणी निवेदनाद्वारे शासनाकडे पाठवली आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारी परळी मार्केट कमिटी आहे. शासनाकडे सादर केलेल्या निवेदनात म्हटलंय की महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी मराठा समाजाकडून अनेक दिवसांपासून आरक्षण मागणीसाठी आंदोलन करण्यात येते. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येते. महाराष्ट्र शासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरित आरक्षण मंजूर करणं आवश्यक असून मागणी मंजूर होत नसल्यामुळे काही मराठा तरुण आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मराठा आरक्षणाची मागणी मंजूर करावी व मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्याबाबत संचालक मंडळ सभा 28 रोजी ठराव क्रमांक 7-1 अन्वये सर्वानुमते ठरला आहे. तरी शासनाने मागणी केली आहे. यावेळी परळी बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, उपसभापती भाग्यश्री संजय जाधव, सचिव R रामदासी, संचालक लक्ष्मण तात्या पौळ, माऊली गडदे, सुरेश शेठ मुंडे, जयपाल लाहोटी, माणिक पाटलोबा कांदे, कर्मचारी, बाजार समितीचे सर्व कर्मचारी, हमाल, मापाडी आदी उपस्थित. परळी शहरातील आझाद चौक, सिंचन भवन, वैद्यनाथ महाविद्यालयासमोर गतिरोधक बसवा या मागणीसाठी सोमवारी 30 ऑक्टोबर रोजी भाजप विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेकडो संख्येने सहभागी व्हायचं आवाहन केले. परळी वैजनाथ अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548B परळी शहरातून जात असून सदर रस्ता लगत तहसील, सिंचन भवन, ITI कॉलेज, कोर्ट सह वैद्यनाथ महाविद्यालय, सदरील महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनाची रहदारी. या महामार्गावर लागत असलेल्या शहरातील नामांकित वैद्यनाथ विद्यालय महाविद्यालयात आहे. या महामार्गावरून अनेक विद्यार्थी कॉलेजला जा-ये करत असतात. या मार्गावर कॉलेज समोर गतिरोधक नसल्यामुळे वाहनाचा वेग वाढून गेल्या काही दिवसात अपघात पण मोठ्या प्रमाणात झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी वैद्यनाथ महाविद्यालयाचे शिपाई यांचा पण कॉलेज समोर अपघाती मृत्यू झाला असून काही जणांना कायमचं अपंगत्व आलंय. तसेच या ठिकाणावरून अनेक विद्यार्थ्यांनी पायी ये-जा करत असतात. गतिरोधक नसल्यामुळे रोड रोमिओ देखील आपल्या वाहनाचा वेग कॉलेज समोर वाढवून वेगाने कट मारत आहेत. यामुळे अनेक मुलींना या त्रासाला सामोरं जावं लागतंय. तरी वरील आझाद चौक, सिंचन भवन, वैद्यनाथ महाविद्यालयासमोर गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी 10 ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करून 8 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. पण प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाही. म्हणून सोमवार रोजी 10 वाजता
वैद्यनाथ महाविद्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनात शेकडो संख्येने सहभागी व्हा असं आवाहन भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे यांनी केले। आता येथेच थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।